घटनेनुसार देशातले राष्ट्रपती यांच्याकडे देशातले सगळे अधिकार असतात, पण त्याच घटनेमध्ये तरतूद आहे की जेव्हा पार्लमेंट गठीत झाल्यानंतर जो पार्लमेंटचा नेता होईल ते सर्व अधिकार राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान यांच्याकडे सोपवलं पाहिजे। त्याच पद्धतीने राष्ट्रपती महोदयांचे अधिकार हे प्रत्येक राज्यातले महामहिम राज्यपाल यांच्याकडे असतात। त्या घटनेच्या तरतुदीनुसार ज्या असेंब्लीच्या गठन झाल्यानंतर त्या विधानसभेमध्ये जो विधानसभेचा नेता असेल त्यांना सगळे अधिकार वर करण्याच्या जबाबदारी राज्यपाल महामहिम यांच्याकडे असते। आपल्याला हे माहीत आहे की या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होत असते, निकाल येत आहे, मुख्यमंत्री निवड होत आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल हे वारंवार सरकारचे अधिकार जे वर करण्यात आलेले आहेत त्याच्यात हस्तक्षेप करत असता हे दिसून येत आहे। आपल्याला माहितीसाठी मी राज्यपाल महोदयांचा एक दौरा पाठवलेला आहे। तो दौरा 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला असा दौरा आहे। राज्यपाल महोदय 5 तारखेला सकाळी विमानाने नांदेडला जात आहे आणि त्या दौऱ्यामध्ये जे कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे राज्यपाल महोदयांचा, या दौऱ्यामध्ये 2 कार्यक्रम जे युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागांनी बांधलेले 2 हॉस्टेल आहे। एक बॉयज हॉस्टेल आहे, एक गर्ल्स हॉस्टेल। याचे पैसे राज्य सरकारने दिले, बांधकाम पूर्ण झाली। आम्ही युनिव्हर्सिटीकडे तो हॉस्टेल अजून वर्ग केलेला नाही। हा अधिकार राज्य सरकारचा आहे, त्याचे उद्घाटन करणे आणि मग युनिव्हर्सिटीकडे देण्याचा अधिकार आहे। राज्यपाल महोदय VC असताना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं असतील त्याच्याकडे त्यांचा अधिकार आहे, पण सरकारने केलेली कामं त्या मायनॉरिटी डिपार्टमेंटला न विचारता, सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करून 2 इनॉग्रेशनचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण बघा, त्या 5 तारखेला महामहिम राज्यपाल महोदय 3:10 हे कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। त्यानंतर जवळपास 1 तास 50 मिनिट हे जिल्हा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठक ते घेणार आहे। नांदेड संपल्यानंतर ते 6 तारखेला त्या हिंगोलीमध्ये कुठलाही राज्यपाल महोदयाचा कार्यक्रम नाही, तिकडे कुठलेही विद्यापीठ नाही, तरी हिंगोलीला ते जात असताना सकाळी 11:05 पुन्हा जिल्हा अधिकारी कार्यालय याच्यात त्या जिल्ह्याच्या कलेक्टर सोबत, अधिकाऱ्यांसोबत 1 तास 55 मिनिटाचा आढावा बैठक त्यांनी घेतलेली आहे। मग 6 तारखेला तिथून ते परभणीला जाणार आहे। परभणीला कृषी विद्यापीठ आहे, तिथे काही कार्यक्रम होऊ शकतात, त्याच्यावर कुठलाही आक्षेप आमचा नाही, पण त्या 7 तारखेला पुन्हा 4 वाजता
जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये राज्यपाल महामहिम यांचा दौऱ्यामध्ये कार्यक्रम निश्चित झालेला आहे. तिकडे 2 तास जिल्हा अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पुन्हा आढावा बैठक घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. एकंदरीत कुठेतरी महामहिम राज्यपाल महोदय हे 2 पॉवर सेंटर असे काय चित्र निर्माण करण्याचं काम करताय काय? अधिकाऱ्यांची जबाबदारी हे निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे अधिकार वर्ग केल्यानंतर जर एखादी माहिती त्यांना अपेक्षित असेल तर त्यांची जबाबदारी आहे की या राज्यातले चीफ सेक्रेटरीला त्यांनी माहिती मिळवण्यासाठी त्यांना पत्राद्वारे माहिती मागवली पाहिजे. पण तसे न करता थेट राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर स्वतः करताय. थेट 3 जिल्ह्यांमध्ये जाऊन जिल्हा अधिकारी सोबत आढावा बैठका घेत आहे. म्हणजे कुठेतरी 2 वेगळे पॉवर सेंटर असं एक चित्र निर्माण करण्याचे काम महामहिम राज्यपाल महोदय करताय. हा विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर कॅबिनेटने नाराजी व्यक्त केली. मुख्य सचिव यांना सांगण्यात आलेलं आहे की आपण स्वतः जाऊन महामहिम राजभवनाच्या जे सेक्रेटरी त्यांच्या आहे त्यांना या बाबतीत तुम्ही अवगत करावा की हे जे कार्यक्रम जे राज्य सरकारचे अधिकार आहे ते दुसऱ्या तुम्ही जाऊन कुठेतरी सेकंड पॉवर सेंटर म्हणजे दुसरा सत्ता केंद्र असे वागताय हे योग्य नाही. कॅबिनेट संपल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव हे राजभवनला जाऊन त्यांचे जे सचिव आहेत त्यांना भेटतील आणि जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जे मेसेज कन्वे करण्यासाठी किंवा जे संदेश देण्यासाठी जे काही आज चर्चा झाली त्याची माहिती देण्यासाठी मुख्य सचिव स्वतः राजभवनाला जातील. हे पहिल्यांदा घडत नाही. कोविड असताना त्या काळामध्ये पण महामहिम राज्यपाल हे कोविडचा आढावा घेत होते. या बाबतीत केंद्रात तक्रार झाल्यानंतर ते थांबले आणि पुन्हा या पद्धतीने जे त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्णपणे हे योग्य नाही. राज्य सरकार याला नापसंती व्यक्त करते. कॅबिनेटने याचा विरोध केलेला आहे आणि निश्चित रूपाने हे मुख्य सचिव जाऊन त्यांना माहिती देतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की राज्यपाल मुख्यमंत्री होते उत्तराखंडचे त्यांना हे राज्यपाल महोदयांना हे आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहे. तसं नाही. त्यांना कळलं पाहिजे ते मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्रीचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असते. ते राज्यपाल आहे हे त्यांना विसर पडली काय असं प्रश्न निर्माण होत आहे. निश्चित रूपाने आम्हाला अपेक्षा आहे की राज्य सरकारने हरकत घेतल्यानंतर ते आपला दौरा युनिव्हर्सिटीमध्ये जे काय करायचं आहे ते जाऊ शकताय करू शकताय. कारण ते युनिव्हर्सिटीच्या नांदेड युनिव्हर्सिटी जे आहे त्याचे पण ते चान्सलर आहे. तिकडे ज्यांना जे करायचं आहे ते करू शकताय. परभणीमध्ये कृषी विद्यापीठ आहे. त्या कृषी विद्यापीठच्या बाबतीत जे काय त्यांना आढावा घ्यायचा आहे ते घेऊ शकताय. पण जे राज्य सरकारचे अधिकार आहे ज्या राज्य सरकारला अधिकार देण्यात आलेला आहे त्याच्यात कुठेतरी हनन करणे हे योग्य नाही. आम्हाला अपेक्षा आहे की ते जे काही चुका झालेली आहे त्यांना माहिती देण्यात आल्यानंतर ते सुधारतील. हिंदी कॅबिनेटमध्ये जी चर्चा झालेली आहे ते चीफ सेक्रेटरी महोदय जाऊन त्यांच्या सचिवांना सगळे ब्रीफ करतील आणि राज्यपाल महोदयांना असं ते वारंवार बोलत राहत आहे की मी मुख्यमंत्री असताना असा डोंगरावर चढत होतो, असं केलं तसं केलं. अजून ते उत्तराखंडचे
मुख्यमंत्री असं त्यांना वाटत असेल तर त्यांना अवगत करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी चीफ सेक्रेटरी जाऊन त्यांच्या सचिवांच्या माध्यमातून त्यांना हे माहिती देतील. आणि आम्हाला अपेक्षा आहे की या लोकशाही पद्धतीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी असताना सर्व अधिकार हे पार्लमेंटला, विधानसभेला असतो, त्याचे नेतेला असतो. आणि या राज्यामध्ये 2 सत्ता केंद्र हे निर्माण करण्याचे प्रयत्न हे योग्य नाही. आम्हाला वाटते जी चुका झाली ते दुरुस्त करतील. कोणाच्या इशाऱ्यावरून अशा पद्धतीने होतं कारण की 12 आमदारांचा प्रश्न त्यांच्याकडे प्रलंबित आहे आणि त्याचबरोबर एमपीएससीचे जे सदस्य नियुक्ती आहे त्याची फाईल सुद्धा अजून सही झाली नाही याची माहिती आहे. नाही, ज्या पद्धतीने राज्यपाल महोदय 12 आमदारांच्या बाबतीत कायद्यामध्ये तरतूद नाही की किती वेळेत तो निर्णय घेतला पाहिजे, त्यासाठी अनिर्णित ते ठेवताय. पण निर्णय ते रद्द करू शकत नाही. तो कॅबिनेटचा अधिकार आहे 12 आमदार नेमण्याचा. आम्हाला अपेक्षा आहे, आता कोर्टामध्ये तो विषय गेलेला आहे, त्याच्यावर अंतिम निकाल आलेला नाही. पण आता एमपीएससीच्या सदस्य नेमण्याची फाईल पण त्यांच्याकडे प्रत्यक्षात यादीत पडून आहे. त्याच्यावर लवकरात लवकर ते हस्ताक्षर करतील आम्हाला अपेक्षा आहे. आणि आज जो कॅबिनेटनी चिंता व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली, निश्चित रूपाने आज त्यांना कळवण्यात येईल. देश में संविधान के अनुरूप देश में पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के तर्ज पे देश चलता है और देश का सारा कामकाज देश के राष्ट्रपति महोदय के नाम से सारे आदेश निर्गमित होते हैं. लेकिन देश के संविधान में जो तरतूद की गई, प्रोविजन किया गया, उसमें स्पष्ट रूप से लिखा है कि पार्लियामेंट के गठन के बाद जो पार्लियामेंट का नेता होगा, राष्ट्रपति महोदय सारे अधिकार उनको, जो कार्यकारी अधिकार हैं, उनको वर्ग करने का काम करेंगे. उसी तरह से राज्यों के भीतर राष्ट्रपति महोदय अपने अधिकार राज्यपाल महोदय को वर्ग करते हैं. और पार्लियामेंट्री डेमोक्रेसी सिस्टम में 3 टायर सिस्टम होने के कारण जो संविधान में राज्यों के अधिकार हैं, वो अधिकार विधानसभा के गठन के बाद जो नेता विधानसभा का होता है, वो राज्य का मुख्यमंत्री होता है, वो सारे अधिकार संवैधानिक प्रोविजन के तहत मुख्यमंत्री महोदय को दिए जाते हैं. हमारी जानकारी मिली है कि राज्यपाल महोदय ने 5 तारीख, 6 तारीख और 7 तारीख को नांदेड़, हिंगोली और परभनी का दौरा उन्होंने आयोजित किया है. उस दौरे में माइनॉरिटी विभाग ने जो हॉस्टल, महिलाओं के गर्ल्स हॉस्टल और बॉयज हॉस्टल बनाए, राज्य सरकार ने पैसे खर्च किए, उसका उद्घाटन का कार्यक्रम उन्होंने आयोजित किया है, जो उचित नहीं है. और राज्य सरकार को बताए बिना, माइनॉरिटी डेवलपमेंट डिपार्टमेंट को बताए बिना सीधे ये कार्यक्रम का आयोजन करना, ये राज्य के अधिकारों में, सरकार के अधिकारों का हनन करने का काम महामहिम राज्यपाल महोदय कर रहे हैं. इतना ही नहीं, 5 तारीख के दिन उन्होंने नांदेड़ में 3:10 पे जिला अधिकारी कार्यालय में जिला अधिकारी महोदय और प्रशासन के अधिकारियों के साथ एक रिव्यू मीटिंग रखने का आयोजन किया है कार्यक्रम में. 6 तारीख के दिन हिंगोली में कोई भी यूनिवर्सिटी नहीं, नांदेड़ में स्वामी रामतीर्थ यूनिवर्सिटी है, वहां के वो चांसलर हैं. यूनिवर्सिटी के कामकाज पे हमें कोई आपत्ति नहीं, लेकिन हिंगोली में सीधे उन्होंने 1 घंटे 55 मिनट का कार्यक्रम वहां रखा है, वो भी जिला अधिकारी के कार्यालय में.
और उस कार्यालय में फिर कलेक्टर के साथ रिव्यू मीटिंग का कार्यक्रम है। इस तरह के उनके दौरे में हमें जानकारी मिली है। साथ ही साथ उसी रोज वे नांदेड़ जाएंगे और वहां 4 बजे से लेकर 6 बजे तक, पहले में 1 घंटा 50 मिनट, फिर 1 घंटा 55 मिनट और उसके बाद 2 घंटा परभनी में भी जिला अधिकारी के साथ, प्रशासन के साथ रिव्यू मीटिंग लेने का काम करेंगे। इस कार्यक्रम को लेकर मंत्रिमंडल में इस पे गहन चर्चा की गई। मंत्रिमंडल ने इस कार्यशैली पे नाराजगी व्यक्त की। इस कार्यक्रम के माध्यम से ये दिख रहा है कि महाराष्ट्र में 2 सत्ता केंद्र है कि इस तरह का वातावरण बनाया जा रहा है। और मंत्रिमंडल ने तय किया कि महाराष्ट्र के मुख्य सचिव ये राजभवन में स्वयं जाएं, उनके जो सचिव है उनसे बात करें कि जो संविधान में चुनी हुई सरकार के अधिकार है उसमें सीधे हनन करने का काम उचित नहीं है। और हमारे मुख्य सचिव राजभवन जाएंगे, महामहिम के सचिव महोदय को ये सारी जानकारी जो कैबिनेट द्वारा नाराजगी व्यक्त की गई है, राज्य सरकार को जो अधिकार दिए गए उसमें सीधे ब्रीच किया जा रहा है, ये जानकारी दी जाएगी। इससे पहले भी उन्होंने कोविड का रिव्यू मीटिंग चालू किया था, नाराजगी व्यक्त की गई, केंद्र सरकार को बताया गया, उसके बाद उन्होंने ये सारी चीजें रोकी थी। 5 तारीख, 6 तारीख और 7 तारीख का उनका दौरा, और उस दौरे के भीतर जो अल्पसंख्यक बॉयज और गर्ल्स हॉस्टल के उद्घाटन का कार्यक्रम है, नांदेड़ के जिला अधिकारी कार्यालय में जिला अधिकारी और प्रशासकीय अधिकारियों के साथ रिव्यू का कार्यक्रम है। 6 तारीख को हिंगोली में कलेक्टर ऑफिस में कलेक्टर और प्रशासकीय अधिकारियों के साथ रिव्यू का कार्यक्रम है। उसी 6 तारीख के दिन परभनी में रिव्यू का कार्यक्रम रखा गया 4 बजे से 6 बजे तक। इस पे हम लोगों ने अपनी नाराजगी व्यक्त की है। हमें आशा है कि राज्यपाल महामहिम ये उत्तराखंड के मुख्यमंत्री रहे हैं, शायद अभी भी उनको लगता है कि वे मुख्यमंत्री हैं। वे मुख्यमंत्री नहीं, वो महामहिम राज्यपाल हैं। उनको जब ये बात बताई जाएगी तो हमें लगता है जो गलतियां इस दौरे में दिखाई गई हैं वो उसको दुरुस्त करने का काम करेंगे। हमें लगता है कि इस लोकतांत्रिक व्यवस्था में भारत की इस तरह से राज्यपाल का अधिकारियों का जो इस्तेमाल है, जो अधिकारों को मुख्यमंत्री के पास देना ये बंधन कारक है, और देने के बाद इस तरह के दौरे बनाना ये उचित नहीं। हमें लगता है मुख्य सचिव की बैठक के बाद उन्हें अवगत कराने के बाद वो अपने कार्यक्रम में सुधार करेंगे। दूसरा एक परभनी डिस्ट्रिक्ट के कलेक्टर पद पर आंचल गोयल जी के ट्रांसफर ऑर्डर निकली थी। उस दिन उन्हें चार्ज देना था और जीएडी ने उन्हें कन्वे किया था कि आप चार्ज ना लो, बाद में आपको बताया जाएगा। कुछ लोक प्रतिनिधि होंगे आके कुछ बातें बताई होंगी जिसको लेके रोका गया था। उस पर यह कहा गया कि पालक मंत्री ने रोकाया, कभी किसी नेता का नाम आ रहा था। आज मुख्यमंत्री से स्वयं बात करके हमने निर्णय किया है कि आंचल गोयल को रीतसर चार्ज देने का काम वहाँ पे जो भी एडिशनल कलेक्टर के पास है वो चार्ज देंगे और उन्हें नियमित रूप से कलेक्टर का पदभार संभालने के लिए अवगत किया जाएगा और वो कलेक्टर का चार्ज लेंगे। परभणी जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी पदाच्या जबाबदारी IAS अधिकारी आंचल गोयल यांच्याकडे 31 मार्चला मुगलीकर जी रिटायर होत असताना आधीच त्यांचे आदेश निर्गमित झाले होते। मी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना ते आम्हाला भेटून त्यांनी सांगितलं मी आधी जाऊन सगळं माहिती घेतो आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जा तिकडे माहिती घ्या, 31 तारखेला
मुगलीकर साहेब रिटायर होत आहे आणि तुम्ही चार्ज घ्या असं माझ्याशी बोलणं झाल्यानंतर ते गेले. मुख्यमंत्रीकडे काही लोकप्रतिनिधीचा काही कुठल्याही या बदलीबाबत काही आक्षेप होता. त्यांची बदली रद्द झाली नव्हती. तात्पुरता तुम्ही थांबा असं त्यांना कळवण्यात आला होता. आज मी मुख्यमंत्री महोदय सोबत चर्चा करून की आपण त्या अधिकाऱ्यांना जे जबाबदारी सोपवलेली आहे त्यांना चार्ज दिलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी होकार दिला आणि अंचल गोयल यांना आता मेसेज कन्वे होईल आणि ते जाऊन परभणीच्या कलेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारतील. सर याच्यामध्ये हाच मुद्दा आहे की नेमकं लोकप्रतिनिधी कोणी विरोध केला त्याला? नाही, ते मला माहीत नाही, पण माझा विरोध न होता हे सत्य परिस्थिती. सर, दूसरा मुद्दा था राष्ट्रीय राजनीति को लेकर. आज पवार साहब की और गृहमंत्री अमित शाह की मीटिंग हो रही है, इसको लेकर भी काफी अटकल और टक्करें लगाई जा रही है. पवार साहब एक जिस तरह से मोदी जी ने कहा कि वे उनके ट्वीट में था कि वो राज्यसभा के सदस्य हैं, राज्यसभा के सदस्य हैं, पार्टी के नेता हैं. निश्चित रूप से कुछ विषय होते हैं अलग अलग विभाग के, उनको जाकर उस पर चर्चा करके कोई रास्ता निकालना है. और हमें लगता है कि जिस तरह से इससे पहले भी हमने आपको अवगत कराया था कि कोऑपरेटिव बैंक्स का जो विषय है, जिसमें जो आरबीआई के अधिकार हैं, जिस तरह से वो चीज़ों को संचालित करती है, पहले प्रधानमंत्री जी से भी उसी विषय पे मिले थे और अमित शाह जी देश के कोऑपरेटिव विभाग के भी मंत्री हैं. निश्चित रूप से इन विषय पे चर्चा हुई होगी और हमें लगता है कि मंत्री से मिलना नेता का, उसको लेके राजनीतिक अर्थ निकालना उचित नहीं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो नेता राहुल जी ने जो पेगासस को लेकर ब्रेकफास्ट में मीटिंग लगाई थी उसमें उपस्थित थे. विपक्ष की एकता एकजुट रहेगी. हमें लगता है विषय सहकार का अलग है और विपक्ष की राजनीति अलग है. इन टाइमिंग को लेकर सवाल उठाए जा रहे हैं. मैंने पहली बार भी कहा था, आज फिर कह रहा हूं कि विचारधारा राष्ट्रवादी कांग्रेस की और बीजेपी की अलग है. दोनों पार्टी नदी के दो छोर हैं. जब तक विचारधारा है दोनों का साथ में आना असंभव है. थैंक यू. नाना पटोले, संजय राठोड आणि अनिल देशमुख यांचे मंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे, पण त्यांनी अद्याप त्यांचे शासकीय निवासस्थान सोडलेले नाही आहे. तर पीडब्ल्यूडीने त्याचं एक पत्र पण मुख्यमंत्री कार्यालयात दिल्याचं माहिती. नाही, बघा असं आहे, एखादं पद गेल्यानंतर त्याला समय सीमा असते. ते जे शासकीय निवासस्थान आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी रिकामा केलं पाहिजे. त्यापेक्षा जास्त कालावधीचा वापर ते करत असतील तर त्याचा पण शासन निर्णय नियमावली आहे की बाजारभावाने त्यांनी ज्या कालावधीसाठी त्याचा ते वापर करतील ते पैसे भरणं बंधनकारक आहे. आणि मला वाटते जास्त काळ ते वापरत असतील ते पैसे भरतील असं नियम या राज्यात आहे. थँक्यू. अनिल देशमुख कुठे आहेत हे ईडीलाही माहिती असं त्यांनी म्हटलंय आणि चौकशी दरम्यान ते ईडीला नक्कीच सहकार्य करतील. नाही, अनिल देशमुख भारतात आहे. त्यांच्या बाबतीत लुकआउट ऑफ नोटीस कुठलाही जाहीर झालेला नाही. कुठे आहे हा विषय महत्त्वाचा नाही. जेव्हा एखादा विषय सुप्रीम कोर्टात आहे वारंवार संमन पाठवणे हे योग्य नाही. अनिल देशमुख यांच्या विरोधातली तक्रार हे राजकीय हेतूने होती आणि या महाराष्ट्रामध्ये केंद्रीय यंत्रणेचा वापर राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी आणि कुठेतरी दबाव निर्माण करण्यासाठी हे केंद्र सरकारकडून होते. आणि आम्हाला वाटते आता कायदेशीर लढा अनिल देशमुख साहेब लढत आहे. जे काही असेल आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी कुठलीही चूक केलेली नाही आणि आज नाही उद्या विषय हे कोर्टामध्ये जेव्हा जातील आम्हाला वाटतं याच्यातून काही सिद्ध होणार नाही. पवार साहब की मुलाकात अमित शाह जी से है, ये कोई उसमें छुपी हुई बात नहीं. इससे पहले प्रधानमंत्री जी से भी मिले थे और अमित शाह जी के पास ये कोऑपरेशन डिपार्टमेंट है और कोऑपरेटिव बैंक्स को लेकर
चिंता हम लोगों की है कि जिस तरह से नया एक्ट बनाया गया है, जिसमें अलग अलग तरह से बदलाव किए गए, जो कोऑपरेटिव बैंक है उनको एक खतरा पैदा होगा। इस बात को लेके मुलाकात हुई होगी और पार्टी के नेता हैं, अलग कुछ विषय अगर होते हैं तो निश्चित रूप से जाके लोग मिलते हैं नेताओं से। हमें लगता है कि उसको लेके राजनीतिक अर्थ निकालना उचित नहीं। हमने पहले कहा है कि दो अलग अलग विचारधारा के दल हैं, साथ में आना असंभव है, पहले भी हमने कहा था। और आज सुबह राहुल जी ने जिस तरह से विपक्षी नेताओं को ब्रेकफास्ट पर बुलाया था, चर्चा की थी, हमारे पार्टी के दो बड़े नेता प्रफुल्ल पटेल जी और सुप्रिया ताई उस बैठक में थी। सरकार की जिम्मेदारी वहाँ पे लोगों की समस्या रखना अलग चीज़ है, और जहाँ पर मुद्दों का सवाल है सरकार के खिलाफ निश्चित रूप से एकजुट होकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सभी विपक्षी दलों के साथ है। अनिल देशमुख के लेके कुछ एजेंसियां कह रही हैं कि अनिल देशमुख कहाँ है, हमें पता नहीं। बार बार सम्मन दिया जा रहा है और सम्मन का जवाब भी वकीलों द्वारा ईडी को दिया गया कि सुप्रीम कोर्ट में विषय प्रलंबित है। हमें लगता है कि अनिल देशमुख जी को जिस तरह से राजनीतिक तौर से एक रिटायर पुलिस अफसर द्वारा आरोप लगाया गया, जो निराधार था, जिसकी जांच सीबीआई कर रही है, अब ईडी भी उसमें इन्वॉल्व हो गई। हमें लगता है कि जो भी ये लड़ाई है ये पूरी न्यायालयीन लड़ाई है और अनिल देशमुख जी न्यायालयीन लड़ाई लड़ रहे हैं। हमें उम्मीद है कि कितना भी दुरुपयोग केंद्र सरकार की ओर से इन सभी संस्थानों का होगा, अंत में जो सच्चाई है वो भी सामने आएगी। जो भी न्यायालयीन लड़ाई है निश्चित रूप से उनका अधिकार है कि वो हर रेमेडी जो उनके पास है उसका वो इस्तेमाल कर सकते हैं, और वही काम वो कर रहे हैं। हमें पूरा विश्वास है कि जब जब चीज़ें न्यायालय तक जाएगी ये पूरी तरह सिद्ध होगा कि अनिल देशमुख जी पे लगाए गए आरोप ये सारे बेबुनियाद और तथ्यहीन थे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे